तर 7 महापालिकेत युतीला सुरुंग लागलेला आहे। राज्यात महायुतीत राजकीय भूकंप आलाय। महाराष्ट्रात महायुती म्हणून लढलेले हे तीनही पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र वेगवेगळे लढतायत आणि याच संदर्भात आपल्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी ज्या महापालिकांमध्ये महायुतीची ही युती तुटलेली आहे त्या शहरातून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। पुण्यातून प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहे, तर संभाजीनगरमधून प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले आहे। नवी मुंबईतून कविता लोखंडे आपल्यासोबत आहेत, अकोल्यातून वर्षा मोरे, तर अमरावतीतून सुरेंद्र अकोडे, त्यासोबतच अहिल्यानगर या ठिकाणून आपल्यासोबत गिरीश रासकर हे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि काय नेमके कारण आहे ही महायुती तुटण्याचे ते जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। सर्वात आधी जाते पुण्यात। रोहन, आपण पाहिलं पुण्यात शेवटपर्यंत चर्चांचं सत्र सुरू होतं, हे गुऱ्हाळ सुरूच होती, मात्र त्यानंतरही असं काय झालंय की महायुती तुटली आहे आणि ही युती होऊ शकली नाहीये? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे काल रात्री 2:15 वाजेपर्यंत या सगळ्याबाबतची चर्चा सुरू होती, परंतु शिवसेनेला केवळ 16 जागा दिलेल्या होत्या आणि त्यातल्या 7 जागा ह्या न लढवण्यायोग्य होत्या। त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी पाहायला मिळत होती। अगदी आपण आज सकाळी देखील काही शिवसैनिकांशी बोललो तर अक्षरशः डोळ्यांमध्ये अश्रू जे आहेत ते शिवसैनिकांच्या होते आणि आपण स्वबळावरती लढू अशा प्रकारची मागणी देखील यांनी केलेली होती आणि अखेर हा निर्णय जो आहे तो शिवसैनिकांच्या भावनेपोटी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। जवळपास 60 ते 70 जणांना एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते आता केलेलं आहे। जिथे उभा आहे त्याच्या पाठीमागे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये या सगळ्या एबी फॉर्मचं वाटप सध्याच्या घडीला सुरू आहे। स्वतः विजय शिवतारे असतील, नीलम गोरे असतील यांच्या माध्यमातून या एबी फॉर्मचं वाटप केलं जाते। अगदी थोड्या वेळामध्ये उदय सामंत देखील या ठिकाणी पोहोचतायत, परंतु आतापर्यंत 60 ते 65 जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की युती तुटल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठं इनकमिंग व्हायला सुरुवात झाली आहे। जे तिकीट भाजपने नाकारलेली होती, ज्या व्यक्तींना भाजपने डावललेलं होतं, कारण का भाजपमध्ये देखील मोठी नाराजी आहे। 23 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते, परंतु फक्त 165 जणांना उमेदवारी अर्ज द्यायचा आहे। तर त्यातले जे लोक राहिलेले आहेत ते आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे यायला येताना पाहायला मिळत आहेत। आता 2 भाजपच्या महिला पदाधिकारी जे आहेत ते एबी फॉर्म घेऊन गेला देखील भरायला, त्यामुळे हा मोठा फटका भाजपला देखील बसणार आहे। भाजपने आधी ताणलं की शेवटपर्यंत हे सगळे खेळी घेऊन जायचे आणि अंतिम प्रस्ताव जो आहे तो 16 जागेचा त्यांच्यासमोर ठेवायचा आणि तो मान्य करून घ्यायचा, परंतु तसं न करता रवींद्र धंगेकर असतील किंवा नाणे भानगिरे असतील या सगळ्यांनी जे आहे ती युती तोडल्याचं सांगितलं आणि एबी फॉर्म घेऊन आपापल्या जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात देखील केली। जवळपास 60 ते 65 उमेदवारांना एबी फॉर्म देखील पोहोचले आणि आता अजून जे आहेत ते राहिलेले उमेदवार येत आहेत, एबी फॉर्म घेऊन जात आहेत आणि भाजपमधले जे नाराज लोक आहेत ते देखील आता शिवसेनेमध्ये येत आहेत आणि उमेदवारी अर्ज घेऊन जाताना पाहायला मिळतात। अगदी रोहन, त्यामुळे आता युती तुटल्याचं पुण्यात चित्र पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा।